दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर एव्हिएशन एक्सपर्ट्सनी सुद्धा काही शक्यता मांडल्यात, ज्यामध्ये बारामतीच्या विमानतळाच्या धावपट्टीवर बोट ठेवण्यात आले। पायलटचा धावपट्टीचा अंदाज चुकला असावा असंही तज्ज्ञांचं मत आहे। पाहूयात। अजित पवारांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं, पण प्रश्न पुन्हा तोच आहे की अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला आणि शेवटच्या एका मिनिटात असं काय घडलं। विमान वाहतूक मंत्री असो की एव्हिएशन एक्सपर्ट, अपघाताची 2-3 कारणं सांगतायत। सुरुवातीला बारामतीच्या विमानतळाची धावपट्टी समजून घ्या। याच फोटोमध्ये रनवे अर्थात धावपट्टी सुद्धा दिसते आणि अपघात ज्या ठिकाणी झाला तेही ठिकाण यामध्ये दिसतं। 1 किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला। या फोटोमधून आणखी एक बाब सहज लक्षात येते, ती म्हणजे बारामती विमानतळाची धावपट्टी आणि आजूबाजूची जमीन यामध्ये अंतर आहे। धावपट्टी वर आहे तर धावपट्टीच्या शेजारचा भाग हा खोल आहे। पहिली शक्यता हीच वर्तवली जात आहे की पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नसावा। वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअरस्ट्रिपच जरा उंच आहे। एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रिप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअरस्ट्रिपवर उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला असेल। या ठिकाणी वरती जर आपण बघितलं तर ही बारामती विमानतळाची धावपट्टी आहे। आपल्या समोर ही पाहू शकतो, ही धावपट्टी आहे आणि याच धावपट्टीच्या बाजूला असणारा हा खोलगट भाग आहे, दरी आहे, ज्या दरीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। आपण पाहू शकतो VSR या कंपनीचं हे विमान आहे। अपघात झाला तेव्हा कमी दृश्यमानता अर्थात धुक्यामुळे धावपट्टी पायलटला दिसली नसावी अशी चर्चा सुरू झाली। मात्र ज्यावेळी लँडिंगचा प्रयत्न पायलटनं केला तेव्हा स्वाभाविक आहे की धावपट्टी दिसल्याशिवाय पायलट लँडिंगचा प्रयत्न करणार नाही। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांचंही म्हणणं आहे की लँडिंग वेळी धावपट्टीचा अंदाज घेण्यात पायलटची चूक झाली असावी। कुठे ना कुठेतरी ह्यूमन एरर, पायलटची चुकी हा एक महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी शेवटच्या काही क्षणामध्ये त्यानं महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले केला असावा। आणि पायलटची चुकी, ज्याला मी म्हटलं की डेप्थ परसेप्शन म्हणा किंवा अलाइनमेंट एअरस्ट्रिपशी संबंधित म्हणा, याच्याशी संबंधित कुठेतरी नक्कीच गडबड झाली। ज्यावेळेस तो लँडिंग करतोय याचा अर्थ व्हिजिबिलिटीशी रिलेटेड त्याला सगळं ओके वाटलं, तशा प्रकारचे सिग्नल मिळाले, म्हणूनच तो जो आहे लँडिंगसाठी त्या ठिकाणी तयार झाला। दुसरं कारण सांगितलं जातं ओव्हर स्पीडिंग। लँडिंग वेळी ओव्हर स्पीड, मर्यादेपेक्षा जास्त वेग, त्यामुळे नियंत्रण सुटलं का? विमान कोसळण्याच्या काही सेकंदाआधीचा हा व्हिडिओ आहे। विमान वेगानं जाताना दिसत असून अचानक एका बाजूला झुकलं। यानंतर पुढच्या काही क्षणात विमान तिरकं झालं आणि धावपट्टीच्या शेजारी असलेल्या खोल भागात कोसळलं आणि आगीचा गोळा आकाशात उसळला। विमान उतरतानाचा वेग आणि वाऱ्याची दिशा याचा अंदाज चुकला का अशी ही शक्यता आहे। तिसरी शक्यता आहे या विमानतळाच्या शेजारी राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या बोलण्यामधून जाणवते की विमानात अचानक तांत्रिक बिघाड तर झाला नाही। विमान कोसळलं त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमानाचा आवाज वेगळाच येत होता। या प्रत्यक्षदर्शींसाठी अजित पवार अशा प्रकारे चार्टर्ड विमानानं येणं हे नेहमीचं होतं, पण अपघात होण्याच्या आधी विमानाचा आवाज नेहमीसारखा नव्हता असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं। विमानात असा वरती आवाज येत होता, वरून असं बिघाड झाल्यासारखं वाटत होता विमानामध्ये।
ते शेजारीच राहतोय तो इथं, पण आवाज इतका खरखर विमानाचा येत होता की असा क्रॅश झाले का पडाय झाले का चालतं विमान. सगळे आम्ही लोक म्हणत होतो "हे आज का आवाज येतोय असा", पण अचानकच स्फोट आला सकाळी. मोठा दोरही असा जाळ झाला मोठा. पहिल्यांदा लँडिंग करण्यात अपयश आल्यानंतर पायलटला एअर ट्रॅफिक कंट्रोलनं विमानाला घिरट्या मारण्यास सांगितलं. त्याच वेळी भयंकर आवाज येत असल्याचं बारामतीच्या शेजारी असलेल्या जळगावसुपे गावातल्या मुलीनं त्याच विमानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलाय. विमान अपघातानंतर तपासासाठी सर्वात महत्त्वाची बाब असलेला ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, ज्यामध्ये पायलटचं एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेलं शेवटचं संभाषण रेकॉर्ड असतं. तसंच फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या माध्यमातून मुंबईमध्ये उड्डाणापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उंची, स्पीड यासारखे टेक्निकल इनपुट्स देखील यामध्ये मिळतात आणि अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण समजूही शकेल. पण अजितदादा आणि इतर चौघे परत येणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.